आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आले? आता तुम्ही जे केलंय 3,000 रुपये देणार, तुम्ही का आभाळ जाऊन पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजर आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुम्हाला 20 तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही. योजनेमध्ये आपण काही फेरफार केलाय. तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहे, त्यांना आपको भी मिले पैसे, आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे. इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है. हर योजना सबके लिए लागू की हुई है. लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा. मुझे अभी संविधान मला फेक दिलं. संविधान बदलणार, फेक नॅरेटिव्ह केलं लोकसभेला. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम ख्रिश्चन दलित सगळ्यांना आदिवासींना घाबरवलं. पण धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे. तुमच्या एरियात चांगले रस्ते, हॉस्पिटल, दिवाबत्ती, गार्डन, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे हे तुम्ही बघा. आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 ठेवणार नाही. आम्ही ताकद वाढवा, तुम्ही आशीर्वाद द्याल ते पैसे वाढत जातील. आम्ही वचननामा केला. या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1,500 वरून 2,100 रुपये आम्ही केले. हे मांजर आडवं घालणारच, म्हणतील आचारसंहिते पैसे देता येणार नाही, मग बदनाम करतील, निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली. म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता तुम्हाला सांगतो 20 तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील. म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार, याला विचारत होते कुठून आणणार. आता त्यांनी आपली योजना चोरली आणि म्हणाले आम्ही 3,000 देणार. आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईल मध्ये मेसेज आलाय 3,000 मिळाले म्हणून, त्याच्यावर कंप्लेंट करा आचारसंहितेकडे. हे दिशाभूल करतायत, फसवतायत. पैसे आलेत का 3,000? मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले 5 हप्ते, तुम्ही दिले का? कुठून देणार? खोटारडे तुम्ही, फसवणारे तुम्ही. राजस्थानमध्ये फसवलं, हिमाचलमध्ये फसवलं, कर्नाटकमध्ये फसवलं, सगळीकडे फसवलं. निवडून आले घोषणा करून, म्हणतात पैसे नाही आहे किल्ला, म्हणतात मोदीजींनी पैसे द्या. अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे पैसे मागायचे. वा रे शाण्यानं उलट्या चोराच्या उलट्या बोंबा. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आहे. आता म्हणजे रोज काय ना काय चालू आहे. अरे तुमची बॅग चेक केली, अरे तुमचीच केली का? या निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही, त्याला डर कशाला? आता मी येताना माझी बॅग चेक केली, मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा, त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत, बाकी काय नाही आहे, युरिन पॉट पण नाही. समजलं नाही तुम्ही? आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की अरे हे असे छोटे छोटे कारण सांगून तुम्ही कारण दाखवून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. या एकनाथ शिंदेला किती शिव्या देणार तुम्ही? किती शिव्या शाप दिले तरी सुद्धा माझ्या समोर ही माझी जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं बाल बाका होऊ शकत नाही. पण मिळते, मुसलमानांना पण मिळते, ख्रिश्चनांना पण मिळते, सगळ्यांना या योजनेचा फायदा मिळतोय. आम्ही काय त्याच्यामध्ये बदल केलाय का? कारण आमची योजना जी आहे ही सर्वसमावेशक आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आधार निर्माण करण्यासाठी आम्ही निर्माण केले. मी देखील एक सर्वसामान्य परिवारातला, शेतकरी परिवारातला मुलगा आहे. सर्वसामान्य कुटुंब कसं चालतं हे मी माझ्या आईकडून पाहिलंय. माझ्या आईने बघितलंय, गरिबी बघितली आहे, माझी पत्नी पण सुटली नाही त्याच्यातून. आणि म्हणून मी जेव्हा मला अधिकार प्राप्त झाले तेव्हा मी ठरवलं माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आम्ही ही योजना सुरू केली. विरोधकांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, पण आम्ही सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलं. कारण आमची नियत साफ आहे, आमची नियत देण्याची आहे, आमची देण्याची वृत्ती आहे, घेण्याची नाही. ती देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून अरे त्यांना जाऊ दे रे, काय बोलतं, दिलं काय त्यांनी, काय दिले बोलायला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही देणारे आहोत. 5 हप्ते दिले,
5 हप्ते लक्षात ठेवा. आणि हे नोव्हेंबरचा पण हप्त्याला विरोध करणार होते ते आचारसंहिता म्हणून आम्ही पण डोकं लावलं. आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले. आणि 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 20 तारखेला जेव्हा मतदान होईल, आचारसंहिता शिथिल होईल, तेव्हा ताबडतोब डिसेंबरचा पण हप्ता आम्ही देणार. अरे बाबा, ही जनता जनार्दन, आणि तुम्ही पत्रकार साक्षीदार आहे ना, तुम्ही पत्रकार साक्षीदार आहेत ना, तुमचे प्रतिनिधींना विचारा ना, यांच्या सभा कुठल्या कोपऱ्यात घेतात, कुठल्या हॉलमध्ये घेतात, कुठला असा बोर्ड बघतात, किती मार्केटचे लोक असतात, रहदारी. अरे आमच्या सभा बघा, लोकांचं एक्सप्रेशन बघा, चेहरे बघा लोकांचे, माझ्या लाडक्या बहिणींचे, भावांचे, उमड पडते एकदम गर्दी. लोक बघत असतात, कधी लाडका भाऊ येतोय, कधी आम्ही त्याला भेटतोय, कधी त्याच्या हातात राखी बांधतोय, कधी त्याला ओवाळतोय. हे बघा ना तुम्ही. मग ते काय खोटं थोडंच आहे, खरंच आहे. कारण 2019ला शिवसेना भाजपा युती गठबंधन म्हणून लढले. एकीकडे मोदी साहेब, एकीकडे बाळासाहेबांचे फोटो लावले. महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलं, मेजॉरिटी एवढं मॅन्डेट दिलं. आणि जसं त्यांना कळलं की आमच्याशिवाय सरकार बनत नाही, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी स्टेटमेंट केलं की आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. म्हणजे काय, तुम्ही एक तर युतीत लढले आणि सगळे दरवाजे मोकळे कसे झाले? म्हणजे तुमचं अगोदर ठरलं की सरकार बनवायचं काँग्रेस बरोबर आणि मुख्यमंत्री पद घ्यायचं स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मोहापायी, खुर्चीसाठी. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध तुम्ही आघाडी केली. अनैसर्गिक या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. मग खरे गद्दार कोण? बरोबर ते बोलले. पण तुम्ही आम्हाला जे रोज हिणवता त्याचा तुम्हाला अधिकार आहे. आम्ही तर उलट आम्ही सांगितलं, पुन्हा आपण झालं जे झालं, पुन्हा तुम्ही शिवसेना आणि भाजपचं सरकार तयार करा, गठबंधन सरकार येऊ द्या, कोणी काय बोललं ठरलं जाऊ द्या, आता पुन्हा आपण येऊ. पण त्यांना 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करायचं होतं. शिवसेना गेली वाऱ्यावर, धनुष्यबाण गेला वाऱ्यावर, काही गेलं त्यांना काही घेणं देणं नव्हतं. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिक जेलमध्ये जात होते, आमदाराला निधी मिळत नव्हता. आणि हे सगळं जे आहे, त्या सगळं जे पाहिलं आपण, आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. आणि आज मला अभिमान आहे की लोकसभेमध्ये त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट आमचा जास्ती, त्यांच्यापेक्षा वोट शेअर आमचा जास्ती. त्यांनी 13 लढलो, आम्ही समोर फाईट केले, आम्ही जास्ती जागा जिंकलो. हे लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे.